असं कसं झालं ग बाई, आता मी काय करू ग बाई. ओ मंडळी, अहो लोकांचा गैरसमज होईल. मी जिवंत आहे अजून. मी मेल्यासारखं रडताय कशाला? अहो तुम्हाला काय धाड भरली? अहो, माझं माहेरचं दागिना होत की ग बाई. असं खुलासेवा रडा रडा. तुम्ही ते खिडकीची माप घ्या आणि हो ते लिहून पण घ्या. येस सर. माझा दागिना तुम्ही जरा गप्प बसावं. आम्हाला जरा पंचनामा करू दे. बोला इनामदार साहेब, चोर कोणत्या बाजूने घरात शिरले? पूर्व, पश्चिम, दक्षिण का उत्तर? काय हो? कुठल्या बाजूला? वरून आले वरून. वरून? छप्पर फाडून. अगदी मध्यरात्री. मध्यरात्री? होय. त्यावेळी तुम्ही दोघं काय करत होता? आयला ते बी सांगायचं का तुम्हाला? आम्ही आपले हे टाळ कुठत होतो टाळ. काय विचारताय प्रश्न तुम्ही? हे पहा, तुम्हाला पोलिसापासून काही लपून ठेवता येणार नाही. तक्रार तुम्हीच आमच्याकडे केली होतीत ना? झक मारली. ते दागिना आम्ही चोरांना बक्षीस दिलं असं समजा. जे काय तुम्हाला सांगायचं असेल ते पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगा. चला रे. चला. आता पोलीस बी निघून गेले की ग बाई, माझा दागिना कसं मिळतील ग बाई, माझ्या माहेरचं दागिना होत की ग. तुम्ही आधी रडावरा. भयार भयार भयार. आम्ही त्या भयारच्या क्षमा मागतो. तुम्हाला दागिन्याने मडवतो. वहिनी साहेब, वहिनी साहेब, असं रडत काय बसलाय सा? मसुबाई गावाजवळ एक महाराज आलाय, त्याला जाऊन विचारा, तो सांगेल दागिने कुठे गेल्यात ते. चायला सोन्याचं गाठोड ह्याच विहिरीत पडलेलं दिसतंय. नार्या गाठोड काढा आणि श्रीमंत व्हा. आईला मजे. आता दाखवतो सगळ्या गावाला श्रीमंत होऊन बरोबर काढतो गावात. अरे बापरे, काय खरं नाही. मी जायचो पाण्याच्या तळाशी आणि गाठोड यायचो वर. त्यापेक्षा आपला हाय तो धंदा बरा आहे. हे हरी खाटल्यावरी मर्दी ते सोनं. जय मसोबा. गिऱ्हाईक वाट बघत असतील, धंद्याची वेळ झाली, जायला पाहिजे. चला उगाच त्या सोन्याच्या मागं लागायचं आणि आपल्या सोन्यासारखं जीव घालून बसायचं. कशाला पाहिजे ते? हाय तो धंदा बरा आहे. हा आला नाही अजून कोण. असं कसं आईला कोण खपलं का काय? आई गिऱ्हाईक आलं वाटतं. समाधी लावून बसूया. रडू नका. माझा ऐक. सांगतो माझ्या आई माझा ऐक जरा. रडू नका. बस बस बस. महाराजांजवळ बसा. बस. बघ आता रडारड करून काय उपयोग आहे का? तुझ्या या रडारडीमुळे महाराजाची समाधी भंग पावत. महाराज अहो कसं झालं आमचे असं. जय मसोबा. जय मसोबा. महाराज काल रातच्याला आमच्या वाड्यावर चोरी झाली. आमचं दागिनं. माझ्या माहेरचं दागिनं. बरं माझ्या आहे तुझ्या माहेरचं दागिनं. तुझ्या माहेरचं दागिनं, पैसा, अडका, कपडा, लत्ता सगळं सगळं चोरीला गेलं. बदमाश, नीच, नालायक, हरामखोर. बघ बघ महाराज चोरासनी शिव्या देतात. मूर्ख. कोण? मी तुला शिव्या देतोय. मला? महाराज मी काय केलं? भांडवल खोर कुठला? माझ्या डोळ्याला स्पष्ट दिसतंय. पलीकडच्या विहिरी शोध घ्या. तुमच्या दागिन्याचं गाठोड पाण्याच्या तळाशी आहे. जय मसोबा. या गावात काय सापडायचं का? तर महाराजांनी सांगितले. इनामदार गाठोड सापडलं. दागिना सापडला. आता रडकी. माझ्या माहेरचं दागिने सापडलं. दागिने सापडलं. आलो आलो. दाढीवाल्या महाराजांचा. दाढीवाल्या महाराजांचा. दाढीवाल्या महाराजांचा. दाढीवाल्या महाराजांचा. मूर्ख. दाढीवाला नाही. मग म्हणा श्री नारायण महाराजांचा. श्री नारायण महाराजांचा. मीच काय म्हणतोय तुम्ही म्हणा सगळं. चुकलो. नारायण महाराजांचा विजय असो. महाराज आमचं सगळं दागिनं, पैसा, अडका परत मिळालं. लई उपकार झालं. तुमचं महात्म्य लई मोठं महाराज. महात्म्य लई मोठं. पण महाराज तुमच्या सेवेची आम्हाला संधी द्या. होय महाराज. आमच्या वाड्यावर चला, तुमची समधी व्यवस्था करतो. अरे नार्या, इथं थंडी वाऱ्याचं मरण्यापेक्षा झाकी वाड्यावर तिकडे जंगल. गाढवानो,
आम्ही संन्यासी माणसं. आज इथं तर उद्या तिथं, आज इथं जाऊ तर उद्या तिथं खाऊ. आम्हाला एका ठिकाणी राहणं शक्य नाही. अहो म्हणूनच तर महाराज आम्ही तुम्हाला कळकळीने बोलवतोय. वाड्यावर जाऊन मांडव बिंडव घालून अशी झाक व्यवस्था करतो की तुम्ही बघितच राहायला पाहिजे. चला महाराज. बोला नारायण महाराजांचा विजय असो. नारायण महाराजांचा विजय असो. जय मसोबा. बोला नारायण महाराजांचा विजय असो. बोला नारायण महाराजांचा विजय असो. बोला नारायण महाराजांचा विजय असो. चूप. कायला बोंबलतात नुसतं. आणि दर्शन घ्यायचं तर या मोर. खाली बसा. अरे मला जरा- याला मागे- एका लाईनीमध्ये एका लाईनीमध्ये वा. खाली बसा. हा कुमार खाली बसायचं. लाईनीमध्ये बसा. महाराज लय रागीट आहेत म्हण. फाडफाड शिव्या देतात. अरे होय त्याने शिव्या दिल्या की लोकांचं भलं होतंय. आशीर्वादच म्हणायचा त्यो. काय सांगतोस? अरे होय आशीर्वाद नाही तर काय. महाराजांनी इनामदार शिव्या दिल्या त्यांचं दागिनं सापडलं. तुला माहित आहेच की. खरंच की असं होय तर. हलकट नारायण पेशरायण महानारायण महागिवायण महान हलकटायण महाराज 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 अरे बापरे पायावर धोंडा पडला. धोंडा की दगड? महाराज हा? महाराज मला 4 शिव्या द्या. शिव्या? 4 शिव्या द्या हो मला. मेवा मागितलं तर काही शिव्या अहो बघतो. मिठाईचा व्यापारच आहे माझा. पण मला शिव्यांचाच आशीर्वाद पाहिजे हो महाराज. कशाला? शिव्यांचा. काय करू महाराज व्यापार पार बसलाय हो. एका परातीत माशा आणि दुसऱ्या परातीत मिठाई वाळती हो महाराज. मला शिव्यांचा आशीर्वाद द्या. उठ हो, बच्चा. शिव्यांचा तुझं भलं होईल. आशीर्वाद द्या. आपलं भलं होईल. तुझी सगळी मिठाई संपेल. जा आपल्या घरला. महाराज हा. पहिल्यांदा शिव्या द्या मग मी जातो. ए सुकाळीच्या वा 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 महाराज आणखी 10-12 शिव्या द्या. तुझ्या नानाची टांग. वा 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 ए गाडवीच्या. वा 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 ए हत्तीच्या. वा वा वा. तुझ्या. बस 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 महाराज बस. मी आज धन्य झालो. होय. आज माझी परमेश्वरानं हाक ऐकली. देवा बिरोबा माझ्या माझ्या नाऱ्याला सुखात ठेव. तो कुठं बी असू दे पण सुखी असू दे. जो साखरेचं खाणार त्याला देव देणार. बरोबर आहे, हे महाराज. देवा खाटल्यावरी घ्या, आम्ही घ्या, कोण महाराज, कुणाचे खातो. देव सांगतो म्हणून आम्ही खातो. आहा, वा वा. घ्या, घ्या. जय मोसंबा. महाराज महाराज बघता त्याला सांग मला शिव्या द्यायचा मूड नाही खाण्याचा मूड आहे. मंडळी महाराजांची विश्रांतीची वेळ झाली आहे. हो. चला बघू आता. चला. वय महाराज फलाहार करून वाईज लवणणार आहेत. लवणणार. जा बघू तुम्ही इथून. चला जा, जा. महाराज काय झालं बोंबल्याला? खातो दिसत नाही का? महाराज हा. महाराज भक्ताच्या हाकेला ओ दे महाराज. ओ, ओ तशी ओ नाही हो. मग कशी हो? माझे उमरेला पाय लावेल. हा घे पाय आणि लाव तुझ्या उमराला. इथे नाही माझे घरला महाराज. घरला हा. मग बोंबला मी हा. येत नाही तुझ्या घरला. असे काय करते महाराज मी तुझा पाय सोडेल नाही. अरे सावकारड्या कब्जा की. तुम्ही जरा गप बसानी. महाराज माझ्या मुलीला अजूनपर्यंत 4 पोरीच झाल्या महाराज. या टायमाला पण पोरगी झाली तर तिचा नवरा तिला नांदवणार नाही महाराज. म्हणून म्हणते माझ्या उमऱ्याला पाय लावा. तुम्ही पाय लावेल तर माझ्या मुलीला पोरगा झालाच म्हणून समजा. म्हणून म्हणते महाराज तुम्ही पाय लावा. तुम्ही पाय लावा. मी तुमच्या पाया पडते महाराज. तुमच्या पाया पडते. मसुंबा तृप्त हो गया. जय मसुंबा. कुठे जायचं ते बोला. आई, आओ नी महाराज आओ नी नाही. महाराज आओ नी. मला हा? सोसवत हो. महाराज उमऱ्याला पाय लावा नी. उमऱ्याला पाय. जय मसुंबा. महाराज महाराज इथेच थांबे महाराज. मी आले. मुलीचा आवाज दिसतोय. नारायणराव पळायचा रस्ता बघा. मुलगा झाला मुलगा. मुलगा हा, तुम्हाला नातू झाला. नातू. जय मसुंबा. महाराज महाराज धन्य आहे तुमची. तुमची पाय माझ्या उमऱ्याला लागली आणि मला नातू झाली. बोला तुम्हाला तुमची काय सेवा करू महाराज. तुमची काय सेवा व्यापार करू. पार बसलाय हो. एका उठ सावकार सावकाश उठ. हा, 5 गावात मिठाई वाट. वाटते. जय मसुंबा.
महाराज 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 माझं लगीन होऊन 9 महिने 9 दिवस 9 मिनिटं झाली पण अजून माझ्या वंशाला दिवस पेटला नाही बघा अजून. कसा पेटल आधी तू पेटायला हवास ना हे बघ, वडाच्या झाडाची चिक खा आणि एक केळ खा साली सकट नारायण महाराज की जय, नारायण महाराज की अरे जय. तुझ्या भाई बंधाला सांगू नको इकडे यायला नाही तर लाईन लावायची. काय गावात तुमच्या माणसं आहेत. महाराज लगेच झाला आकडा करतोय आकडाच लागत नाही एखादा शिवबाकडा सांगा की. अरे बापरे परत छक्का आला का काय. करा महाराज हा ओपन झाला आता तुला सांगा महाराज सांगा सांगा लवकर सांगा महाराज लवकर सांगा लवकर. यक्का महाराज शक्यच यक्का शक्यच यक्का. अरे आम्हाला रतन खत्री समजला का काय. आमदार साहेबांची गाडी आली चला बाजूला वा. चला होतं की थांबा जाऊ दे तू काय या महाराज या साहेब. ए पुढे कुठं. महाराज 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 नारायण महाराज की जय. जय म्हसोबा. महाराज महाराज मला खुर्ची केव्हा मिळेल. खुर्ची मूर्ख नालायक तुझ्या मी काय सुतार वाटलं तुला बोक्या. नाही महाराज मला तसं म्हणायचं नव्हतं. मग माझा माझा मनात कसा नंबर मंडळात म्हणजे महिला मंडळात आयुष्य गेलं तुझं महिला मंडळात. काय तोंड्या प्रत्येक महिला मंडळात तुझा फोटो काय वीट कुठला. नाही महाराज महिला मंडळात नव्हे मंत्रिमंडळात. म्हणजे मंत्री तुला मंत्री व्हायचंय. वाट मोसंबी संत्री होशील मंत्री. जय म्हसोबा. नारायण महाराज की जय. तुझं थोबाड पायावर घासू नको माझा पाय काळा पडल. जय म्हसोबा.